आज आपण इथं मुगाची डाळ घेतलेली आहे। पाहू शकता मुगाच्या डाळीपासून मस्त असं साधी आणि सोपी आणि बिना तिखटाची सप्पक डाळ करणार आहे। एकदम फिक्की डाळ। तर लहान मुलांसाठी तुम्ही अशा प्रकारची डाळीचा मस्त असं त्याच्यामध्ये भात काही काजू बदाम वगैरे टाकून सुद्धा तुम्ही अशी फिक्की डाळ बनवून लहान मुलांना चारू शकता। एक नंबर लागते। आणि कोणी जरी घरामध्ये आजारी असेल किंवा काय असेल ताप वगैरे आलेला असेल सर्दी झालेला असेल तोंडाला चव नसेल तर तुम्ही अशा प्रकारची डाळ बनवून नक्की द्या, त्यांना खूप चांगली असते ही मुगाची डाळ। तर आज आपण झटपट 5 मिनिटात तयार होणारी साधी डाळ बनवूया। सर्वात आधी इथे आपण मुगाची डाळ घ्यायची आहे। मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेऊया। डाळ आता आपण कुकरमध्ये टाकूया शिजायला। आपण इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे। पाणी आपण अर्धा ग्लास याच्यात पाणी ॲड केलेले आहे। आता आपण डाळ टाकूया। पाणी आपलं गरम झालेलं आहे। गरम पाण्यातच टाकायचं आपल्याला डाळ। आपण कुकरमध्ये डाळ टाकून घेतलेले आहे। पाणी याच्यामध्ये अगदी थोडंच वापरायचं आहे आपल्याला, जेणेकरून कुकरचं बाहेर जाणार नाही। आता आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया। कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपण कुकरमध्ये टाकूया। टोमॅटो टाकले, कांदा टाकूया, अर्धा चम्मच मीठ टाकूया। वरून आता आपण कुकरचं झाकण लावून टाकूया आणि डाळीला 3 शिट्टी काढून घेऊया। 3 शिट्टी नंतर आपण बघूया डाळ आपली शिजले की नाही। आपल्या कुकरचे 3 शिट्टी झालेत। आता आपण कुकर खोलून बघूया। गॅस बंद करून टाकूया। बघू शकता डाळ आपली मस्त शिजलेली आहे, एकदम गाळ छान अशी डाळ शिजली आहे। आता आपण ह्याला फोडणी घालून घेऊया। इथं आपण गॅसवर टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 1 पळी ऑइल टाकून घेऊया। त्याच्यात आपण बारीक ठेचलेलं लसूण टाकूया, थोडासा जिरा, थोडीशी मोहरी, थोडासा कढीपत्ता। आता आपण डाळ टाकूया। थोडीशी हळद टाकूया। त्याच्यामध्ये आपण वरून हिरव्या मिरच्या टाकूया 2 तुकडे करून। अशा 2 तुकडे करून जर टाकले ना, इथं 3 मिरच्या घेतल्यात मी, 2 तुकडे करून टाकलेत। तिखट होत नाही अजिबात, फक्त हिरव्या मिरच्याचा याच्यामध्ये फ्लेवर येतो छान, त्यामुळे आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायचं आहे। ह्याला तुम्ही लहान मुलांना मस्त असं चपातीसोबत भाकरीसोबत ही डाळ चुरून वगैरे दिले ना भातासोबत तर छान खातात पोरं। आता आपण डाळ थोडीशी पातळ करणार आहे, खूप जास्त घट्ट आहे, त्याच्यात थोडं पाणी ॲड करूया। इथं पाणी मी गरम घेतलेले आहे। बघू शकता अशा प्रकारे आपल्याला डाळ पाहिजे, जेणेकरून आपण चुरून वगैरे चारू शकतो। आजारी माणसं वगैरे असले ना त्यांना सुद्धा तुम्ही अशा प्रकारची डाळ बनवून त्यांना प्यायला द्या, किंवा त्याच्यासोबत भात टाकून जरी दिले राईस तर मस्त असं खायला सुद्धा चवीला अप्रतिम लागते। आणि साधा सोपं डाळ भात आजारी माणसांसाठी 1 नंबर असतो, त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची डाळ बनवून नक्की भाकरी वगैरे चुरून द्या, खायला 1 नंबर लागतं। खायला सुद्धा टेस्टीला मस्त लागते। घरामध्ये सुद्धा आपण सर्वजण खाऊ शकतो, असं काही नाहीये की आजारी माणसाला द्यायला पाहिजे। मस्त लागते डाळ भातासोबत। डाळीला छान आता आपण 1-2 मिनिटं उकळी येऊन देऊया। बघू शकता डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे। पाहू शकता 1 नंबर डाळ आपली रेडी झालेली आहे खाण्यासाठी। साधी सोपी मस्त अशी डाळ रेडी झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवा। तुम्हाला ही डाळीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा। खाण्यासाठी चवीसाठी लहान मुलांना आजारी माणसांना घरचे सर्व माणूस अप्रतिम भातासोबत भाकरीसोबत चुरून खाऊ शकता, 1 नंबर लागते। कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा। आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका। बाय बाय।